काय झालं मला सांग. आज 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 आता तू कुठे गेला होतास? मी त्याला भेटायला गेलो होतो. कुणाला? इन्स्पेक्टर विजय भोसले. काय गरज होती हे करण्याची? का भेटलास त्यांना तू? कारण मला कंटाळा आलाय मला सगळ्याचा. मी आजूबाजूला असतो ना की लोक विषय बदलतात, माझ्याशी कोणी नीट वागत नाही. मला सगळं माहितीये. अहो मी काय लहान आहे का? मी काय एवढं प्रोटेक्ट करता मला का? कारण आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून. नका करू माझी काळजी, काही गरज नाहीये. कधीतरी वाटतं ना की जाऊन सगळं खरं सांगावं, माझा गुन्हा कबूल करावा. काय होईल, फार फार तर मला शिक्षाच होईल ना. पण हे डोक्यावरचं जे प्रेशर आहे ना, हे प्रेशर तरी कमीत कमी होईल ना. तुम्हाला नाही माहिती अजूनही ते आवाज, तो रक्ताचा वास, त्या भाड्यानं मला अजूनही दिसतात. मला खूप टेन्शन आलंय चाचा आजोबा. सगळं किओस माझ्याकडे नाही हँडल होते हे गोष्टी. ते सगळं मला नाही. शांत हो. तुला नाही हँडल करता येत ना? मग आम्ही आहोत ना ते हँडल करायला, सगळं प्रेशर डील करायला आम्ही आहोत. कुटुंब कशासाठी असतं राजा? मला सांग, घरातले मोठे कशासाठी असतात? लहानांनी केलेल्या चुकांचे परिणाम जास्त गंभीर होऊ नयेत म्हणून असतात ना मोठे. सांभाळून घेण्यासाठीच असतात. त्यामुळे असं काहीतरी वेड्यासारखं पाऊल नाही उचलायचं बाळा. तुला यातून बाहेर काढण्यासाठी, यातून वाचवण्यासाठी किती प्रयत्न केलेत. तुझ्या समोरच आहे ना बाळा, कोणी काय काय केले तुझ्यासाठी. अरे तुला एकट्याला वाचवण्यासाठी आपण किती लोकांचे बळी घेतले. मग तूच असा धीर सोडलास तर ते सगळं जे आम्ही केले त्याचा काय उपयोग होणार आहे बेटा? नाही करायचं, शांत राहायचं. Who are you? You are gold. You are platinum. You are my diamond. Come on, beta. Be brave. काही नाही काय मग काय टाइमपास करत होती का आतमध्ये एवढा वेळ? नाही म्हणजे संशयास्पद काही नाहीयेत. त्या आजी आहेत, म्हणजे त्या डॉक्टर होत्या, आता डॉक्टर पण नाहीयेत. काही संशयास्पद नाहीये. जाऊयात. तुला काय लोकांना निर्दोष ठरवायची घाई झाली आहे काय? आजी त्यांचं वय जास्त आहे म्हणजे हा काय पॉइंटच नाहीये, कळलं ना? त्या गुन्हा करू शकत नाही अशातला भाग नाहीये. 2001 मध्ये त्या पनवेलला शिफ्ट झाल्यात. 82 साली त्या डॉक्टर झाल्या होत्या. आता सुद्धा जनरल प्रॅक्टिशनर आहेत, सर्जन नाहीयेत. इथे येतात, सर्दी तापाच्या गोळ्या देतात. त्यांना 2 मुलं आहेत, मुलं अब्रॉडला असतात, सुना खाष्ट आहेत, नवऱ्याला ऐकू येत नाही. 22 वर्षांपासून प्रॅक्टिस करतायत. अजून काही सांगतेय, निर्दोष आहे. विश्वास ठेवू का तुझ्यावर? नाही तुम्ही जा, ते लिंबू सरबत देतात ते प्या आणि त्यांचा वंशवृक्ष पाठ करा. नीट बोल, माझ्याशी सिनियर आहे मी तुझा. लिंबू सरबत प्यायला बसली होती आतमध्ये, सांग ना. दिलं. ठीक आहे, आता उरला शेवटचा हिरा, राधिका डांगर. आता ही हिरा आहे का कोळसा आहे हे बघूया, चला. गाडी चालवत असताना फोन मध्ये बघू नये. मीता, मी ना खरंच कधी गेली नाही ग पारसवाडीला. खूप छोटं असेल ना ते गाव. आणि ते मंदिर तुझ्या घरच्यांनी बांधलंय का? हा, म्हणजे 2-3 जनरेशन्स पासून राहतात तिकडे, त्यामुळे हो, त्यांनीच बांधलंय. वा. मग तू देवयानीला का नाही सांगितलंस? आपण तिघींनी खूप मज्जा केली असती यार. मग ती नंतर चिडेला, मला सांगितलं आणि तिला सांगितलं नाही म्हणून. आता नाहीये ना ती आपल्या बरोबर, म्हणजे मी नाही सांगितलंय तिला. पण का नाही सांगितलंस? म्हणजे ती मुंबईतच आहे ना, आली असते ती पण. मला काही दिवस बोलायचं नाहीये तिच्याशी. का ग, काही झालंय का? म्हणजे तुम्ही भांडलात वगैरे का? नाही, भांडण वगैरे काही नाही. देवयानीशी वगैरे मला काही प्रॉब्लेम नाहीये ग. पण विजय भोसले ना तिचा भाऊ, मला त्याच्याशी कोणताच कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. अगं म्हणून मग तू काय तिला आयुष्यभर अवॉइड करणार आहेस का? आयुष्यभर वगैरे मला माहित नाही, पण आता मला तिच्याशी बोलायचं नाहीये तिमिषा.
ओके ठीक आहे. आता मला खरं खरं सांग मीता, आपण पारसवाडीला का चाललोय? सांगितलं ना मी तुला, तिमिषा देवी येते, कुलदेवी येते माझ्या स्वप्नात गेले 3 दिवस, आणि तिने बोलवलं म्हणून चाललोय आपण. मीता, तू ह्या असल्या गोष्टींवर फार विश्वास ठेवायला लागलीस आणि त्यामुळे खूप विचित्र वागतेस तू. तुला नाही यायचंय का माझ्या बरोबर? जायचंय परत? थांबू गाडी का हायवेला सोडून परत येऊ? अगं नाही, ठीक आहे, एवढं काय त्यात. तू फार काही नीट सांगत नाहीस ना ग, म्हणून विचारलं. पण सांगितलं ना मी. ओके ओके ठीक आहे, मी नाही काही विचारत तुला, ठीक आहे. मी चालवू का गाडी? नाही, तू फोन मध्ये पाहतेस ना. नको. अगं मग तू काय बघतेस सारखं फोन मध्ये? अरे यार, लोकेशन चेक करते मी, एवढं काय. अगं सरळ तर जायचंय आपल्याला. डॉक्टर डांगरांचं क्लिनिक कुठे? डॉक्टर डांगर क्लिनिक होतं इथे त्यांचं. कोण नसतं आता तिथे. होतं कुठे? साहेब बंद आहे, जाऊन काय करणार? मला विकत घ्यायचंय. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? हा काय समोरचाच गेट. इथं आहे तर सांग ना पटकन इथंच आहे. जागा का क्लिनिक सारखे वाटत नाहीये सर. आपल्याला 2 हिरे सापडलेत आणि आपल्याला जो कोळसा वाटतोय तो कोळसा हाय बहुतेक राधिका डांगर. पण कुलूप आहे आता. कैलासला फोन कर. हम्म. राधिका डांगर बद्दल काय काय इन्फॉर्मेशन मिळते सगळी काढायला सांग. लगेच करते. हॅलो कैलास. दमदडे तुझं झालं की जरा चहा प्यायला ये इकडे. संडे आहे. चाय दो साहब गरम है. हाँ कब से लगा रहा है इधर ठेला? 1 साल होगा सब. अपना पीछे मेन रोड है ना, तो अपना मेन टपरी है. अरे मैं अकेला है, तू 2 चाय काय को लगा रहा है? तेरे को पता है कि कौन आने वाला है? होशियार है तू. ये थँक्यू बाजू को है क्या दूसरा? हाँ सर, मेन रोड पे. सर. आता काय करायचं? 3 नंबर दिले, त्यातले 2 तर काहीच कामाच्या नाही, तिसऱ्याला कुलूप आहे. कैलासला काहीतरी माती खाल्ली असं वाटतंय आता मला. काय आला? शिकार आली. पैसे दे नहीं. हा हा. आलं का पारसवाडी? पोचलोय वाटतं आपण. बरं, आता आपण डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत आणि तिथे कुठे वॉशरूम आहे का? इथे एक हॉटेल आहे, तिथे जाऊया. बरं आहे ना पण हॉटेल? हा ठीक ठाक. ठीक आहे, चल. कसं जायचं माहितीये ना तुला? मीता, हे तुझे ते गौरव दादा आहेत ना? अगं हे पण आले इथे. मग आपण त्यांच्या बरोबर का नाही आलो? कारण काय? गौरव दादा आत्ता इथे काय करतायत? मीता, हा चल ना जाऊयात. कोण आहे तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? आम्ही कोण? तुला तर सांगतो आम्ही कोण. सारडा हाऊसच्या मनाने हे हॉटेल जरा असं साधं नाहीये का? आपण राहायला नाही आलो इथे. तुला वॉशरूमला जायचं होतं ना, जा ना मग. ऍक्च्युली ना, तुमच्या सारडा फॅमिलीने असं एक छान मस्त 5 स्टार हॉटेल करून घ्यायला पाहिजे, म्हणजे फक्त स्वतःसाठी. तर कसं आहे, तुला कुळदेवीचा सारखा सारखा दृष्टांत होत राहणार
आणि मग तो आम्हाला असं सारखं सारखं फरफडत आणणार. मग त्यासाठी स्वतःचं असं छान हॉटेल पाहिजे ना. हा. मीता, खरं खरं सांग, तू बोर झालीस ना हे सून सून खेळून? खरं सांग, तू टाइमपास करायला आलीस ना इथे? हे पण हे भारी कारण आहे हा सासूला द्यायला. देवीचा दृष्टांत वगैरे मस्त आहे. तुझा टाइमपास होत नाहीये? तुला वॉशरूमला जायचं होतं ना? प्लीज. जाते. एवढी चिडते काय? माझ्यासाठी चहा सांगून ठेव. ओके. हॅलो. दीदी, गौरव दादा कुठे आहेत? गौरव का? सांगा ना प्लीज. यावेळेस गौरव ऑफिसला असतो, पण तू का विचारतेस? ह्यांचा फोन आला होता बँगलोरहून. ते विचारत होते गौरव दादांचा फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये म्हणून. आणि मी पारसवाडीला आली आहे ना, तर मी म्हणलं तुम्हाला विचारावं. पण मग आम्ही ते मला फोन का नाही केला? दीदी, आम्ही इन जनरल बोलत होतो, त्यामुळे ते असं सहजच विचारलं त्यांनी. म्हणलं तुम्हाला विचारावं. पण अमितला माहिती आहे की गौरव यावेळेस ऑफिसला असतो. हां, हो, माहित नाही मग का विचारलं. एवढंच की अजून काय विचारायचं? एवढंच. हो. मी चोरी करत नव्हतो अहो. चोरी? मी काय विचारलंय? बोललोय मी? माझा प्रश्न सुरू केलेत मी? नाही ना? नाव काय तुझं? श्रीनिवास आडनाव सांगायला लाज वाटते? गुगळे. श्रीनिवास गुगळे. हे क्लिनिक राधिका डांगर, बरोबर? त्यांचं आहे का? हो, पण आता इथे कोण नसतं. भरपूर दिवस झालं बंद आहे हे. विचारून तेवढंच उत्तर दे. मॉरिन ना, तू काम करतो का त्यांच्यासाठी? सांग, नाही तर तुडवी ना मी तुला. हो साहेब, करत होतो. काय काम करायचं? मी त्यांच्या क्लिनिकमध्ये छोटी मोठी कामं करायचो मॅडमांच्या सांगण्यानुसार. कुठे असतात तुझ्या मॅडम? ते साहेब, ऐक नाही, गुगळे आहे तुझं गुबडगिरी ना. मी इतका मारीन ना का उठायचे बसायचे सगळ्याच वांदे करीन मी. बोल. ठीक आहे. अहो सर, मी ऐका माझं. बोल. सांगतो साहेब. श्रीनिवास दादा, तू असं अचानक न सांगता? डॉक्टर राधिका डांगर, चला चौकशी करायची आहे तुमची. वा, आत्ता बरं वाटतंय मला. ऐक ना, तू पटकन लंच ऑर्डर कर, मी आलेच. हा. ए थांब, तू कुठे बाहेर चाललीस का? हॉटेलचे मॅनेजर आहेत ना, त्यांना माझ्याबरोबर फोटो हवाय. ओ तू काय सेलिब्रिटी आहेस का की आता झाली आहेस? मी सॅड आहे ना आता, अच्छा. तर त्यांना हॉटेलच्या बॅकग्राऊंडला लावायला फोटो हवाय माझ्याबरोबर. हा, आले. ए, थांब. मी पण येते. मलाही माझा असा छान फोटो काढून हवाय. नको, मी आलेच पटकन. ए थांब ना, हवं तर तू त्यांना सांग की मी तुझी सेक्रेटरी आहे म्हणून. प्लीज, मला पण काढायचा आहे फोटो. मी पण येते. ऐक, तुला पाहिजे तो लंच ऑर्डर कर, मी आलेच. मीता. डॉक्टर राधिका डांगर तुम्हीच आहात का? तुम्ही नेफ्रोलॉजिस्ट आहात, म्हणजे लोकांच्या किडण्यांवर उपचार करण्याचं काम तुम्ही करता. आम्हाला काही प्रश्न विचारायचे डॉक्टर तुम्हाला. त्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्या. मला सांगा, पनवेलला तुमचं हॉस्पिटल होतं, जे हॉस्पिटल लोकांनी जाळलं. काय प्रकार आहे सगळा? काय झालं होतं नेमकं?
ते माझ्या वडिलांचं होतं. कुठे असतात तुमचे वडील? वर्षभरापूर्वीच गेले. तेही डॉक्टर होते का? अर्थात डॉक्टर संजीव डांगर. अच्छा. चला, म्हणजे हॉस्पिटल तुमचं होतं, तुमचे वडीलही डॉक्टर होते, डॉक्टर डांगर. नूर मोहम्मद नाव ऐकलं असेलच तू. गणपत डाके हे नाव ऐकलं असेल. अमर पांचाळ हेही नाव तुम्ही ऐकलं असेल. या माणसांच्या किडन्या काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि काहींच्या काढल्यात. असे अनेक असतील, पण त्यातले हे जे आमच्यापर्यंत पोहोचलेत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मॅडम, तुमच्यावर असा आरोप आहे की गरीब लोकांना पैशाचं आमिष दाखवून तुम्ही त्यांना फसवता, त्यांच्या किडन्या काढता अवैध पद्धतीनं. खरं काय? बोला बोला, असं गप्प राहून काय होणार नाही हो. पोलीस स्टेशनला आता तर तुम्ही. एक लक्षात घ्या, तुम्ही डॉक्टर आहात. अजून मी तुम्हाला अरेस्ट केलेलं नाहीये, कारण आत्ता या क्षणी माझ्याकडे पुरावा नाहीये. पण पुरावा हा कुठल्याही क्षणी आम्ही आणू शकतो. आणि खरं सांगायचं तर अटकेच्या फार जवळ आहात तुम्ही. त्यामुळे हे गप्प राहणं तुम्हाला स्वतःसाठी महागात पडेल मॅडम. त्यापेक्षा प्रामाणिकपणे गुन्ह्याची कबुली द्या. तुम्ही, तुमच्या वडिलांनी, अजून कोण कोण यात इन्व्हॉल्व्ह होतं, किती लोकांच्या किडन्या काढल्या, कशा काढल्या, त्या पैशाचं काय केलं, अकाउंट स्टेटमेंट करणे सगळं चेक होणार मॅडम. प्रामाणिकपणे तुमचा गुन्हा कबूल करा, तुमच्या अडचणी कमी करा. मुंबई पोलीस म्हणतात हो आम्हाला. आमच्या नजरेत माणूस एकदा संशयित झाला ना, तो मरेस्तोवर तो संशयितच राहतो. निर्णय तुमचा आहे. तुमचा निर्णय ऐकून घडेल ती क्रिया आमची असेल. बोल. राधिका, तोंड उचकटायचं आणि बोलायचं पटपट. लोक डॉक्टरांना देव मानतात, तू किडन्या काढून घेतल्यास त्यांच्या. प्रश्नांची उत्तरं दे. बस, बाहेर हो. बाहेर हो. हे असं आहे मॅडम, आतापर्यंत मी फार आदबीनं, आदर ठेवून तुमच्याशी वागलो, पण सगळे असं वागतात असं नाही आहे. टेक युअर टाइम. शांतपणे विचार करा आणि मग बोला. बोलावं तर तुम्हाला लागेल. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात